तुम्हीही सतत रेल्वेने प्रवास करता का? जर हो तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता विना तिकीट प्रवास केल्यास फक्त दंड नाही तर तुरुंगवासाची देखील वेळ येऊ शकते. होय, भारतीय रेल्वेने एक नवा कडक नियम लागू केलाय. नमस्कार, मी सेजल. देशभरातील लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात, मात्र विना तिकीट किंवा चुकीच्या तिकिटावरती प्रवास करणाऱ्यांवरती आता रेल्वे प्रशासनानं एक कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन नियमांनुसार रेल्वे कायदा 1989 मधील कलम 137 अंतर्गत बदल करण्यात आला. आता विना तिकीट प्रवास, वापरलेलं तिकीट पुन्हा वापरणं किंवा मग चुकीच्या तिकिटावरती प्रवास करणं हा गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो. आणि यापूर्वी विना तिकीट प्रवासासाठी किमान 250 रुपयांचा दंड होता, मात्र आता हा दंड थेट दुप्पट करून 500 रुपये इतका करण्यात आलाय. शिवाय प्रवाशांकडून संपूर्ण प्रवास भाडं देखील वसूल केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दंड भरण्यास नकार दिला किंवा नियमांचं उल्लंघन केलं तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकणार आहे आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. म्हणून रेल्वेने प्रवास करताना नेहमी वैध तिकीट काढा आणि ही महत्त्वाची अपडेट आपल्या मित्रांनाही शेअर करा.